नॉलेज गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी फ्रॉम अ लेसन ऑफ 12th स्टँडर्ड 3.2. डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी माइंड मॅपिंग. काय शाळा खरंच आपली क्रिएटिव्हिटी किल करत आहेत काय, अशा प्रकारचा हा लेसन आहे. म्हणजे खरोखरच काय शाळा सर्जनशीलता नष्ट करतात काय. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. काही आता आपल्याला या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. माइंड मॅपिंग म्हणजे मनाचा नकाशा. म्हणजे आपल्या मनामध्ये काही गोष्टी ॲटोमॅटिकली क्रिएट होतात, आपण विचार करायला लागतो आणि त्यामधून काहीतरी निघतं, त्याला म्हटलेलं आहे माइंड मॅपिंग. तर आता या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. क्वेश्चन आहे पहिला A1. स्टडी द गिवन ट्युब्युलर कॉलम इन पेअर्स. टेल युअर पार्टनर द इम्पॉर्टन्स ऑफ ईच गिवन बिलो. बघा या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे एनहान्स ॲक्टिव्हिटीज विथ माइंड मॅपिंग. खाली काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे, आपल्याला त्या थोड्या एनहान्स करायच्या आहे, मोठ्या करायच्या आहे विथ द हेल्प ऑफ माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग म्हणजे काय, तर माइंड मॅपिंगचा अर्थ असतो की आपल्या मनामध्ये एखादी आकृती तयार होते. आपलं मन एखादी आकृती तयार करते आणि ती आकृती कशी असते, ज्या विषयाची ती आकृती असते किंवा जो काही मुद्दा असतो त्या मुद्द्याला अनुसरून सर्व पॉईंट्स येतात. आईस ब्रेकर्समध्ये आपण पाहिलेला आहे. तर तशा प्रकारचा एक नकाशा आपल्या मनामध्ये तयार होतो आणि तोच नकाशा आपण आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या नोटबुकमध्ये उतरवतो. तर त्याला म्हटलेलं आहे माइंड मॅप. माइंड म्हणजे मन, मॅप म्हणजे नकाशा, मनाचा नकाशा, अशा प्रकारे. बघा आता या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पहिली. एक्सप्लोर न्यू आयडियाज अँड कन्सेप्ट. म्हणजे माइंड मॅपिंगच्या आधारे काय होते, आपण न्यू आयडियाज आणि कन्सेप्ट एक्सप्लोर करायला लागतो. एक्सप्लोर म्हणजे आपण त्याला शोधायला लागतो. म्हणजे वेगवेगळ्या कन्सेप्टचा शोध आपण लावतो, वेगवेगळ्या आयडियाजचा आपण शोध लावतो. बघा या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हेल्प स्टुडंट्स गेट अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ न्यू आयडियाज बाय हॅव्हिंग देम क्रिएट अ माइंड मॅप. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जर ही माइंड मॅप करण्याची क्षमता जर आपण वृद्धिंगत केली तर ते काय करतील की त्यांना वेगवेगळ्या ज्या आयडियाज आहे, न्यू आयडियाज, तर त्या न्यू आयडियाज त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजायला लागेल. अ माइंड मॅप कॅन असिस्ट विथ अंडरस्टँडिंग बिकॉज इट कन्वेज हायरार्की अँड रिलेशनशिप अलाउविंग स्टुडंट्स टू सी द बिग पिक्चर. आणि माइंड मॅप काय करते, असिस्ट करतो. असिस्ट म्हणजे सहकार्य करतो अंडरस्टँडिंग करण्यामध्ये. कारण तो काय कन्वे करतो, तर हायरार्की म्हणजे ज्या काही गोष्टी असतात, म्हणजे जसं की समजा म्हणजे एखादी रँकिंग असते, एखादी स्थिती, एखादी कुठली टर्म, एखादा क्लास, एखादा कुठलीही गोष्ट ज्यामध्ये आपण असं कंपॅरिझन वगैरे करू शकतो, तर तशा गोष्टी एकाखाली एक मांडल्या जातात, त्याला म्हणतात हायरार्की. म्हणजे एखादा गुणानुक्रम आहे किंवा एखादा रँकिंग आहे, तर रँकिंग कशी असते 1, 2, 3, 4, तर अशा प्रकारची असते ही हायरार्की. तर या हायरार्कीमध्ये काय होते, म्हणजे श्रेणीबद्धता म्हणू आपण याला, तर ही श्रेणीबद्धतेची एक पद्धत आहे हायरार्की. तर हायरार्की आणि रिलेशनशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मदत होते. आणि या दोन गोष्टींचा म्हणजे हायरार्की आणि रिलेशनशिपचा वापर करून मुलांना एखादी गोष्ट म्हणजे ती समजण्यासाठी त्यांच्या डोळ्यासमोर एक चित्र तयार होते, म्हणजे एक बिग पिक्चर तयार होते, अशा प्रकारे या ठिकाणी म्हटलेलं आहे. दुसरं आहे ब्रेनस्टॉर्म. ब्रेनस्टॉर्म याचा अर्थ आहे की विद्यार्थ्यांना एकत्रित बसून काहीतरी त्यांच्या विचाराला चालना देणे आणि चालना दिल्यानंतर त्यामधून काहीतरी निष्पन्न होईल अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी करणे, त्याला म्हटलेलं आहे ब्रेनस्टॉर्म. आपण जी ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पाहतो, तर ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे ही अशी ॲक्टिव्हिटी आहे की विद्यार्थ्यांनी एकत्र बसून ग्रुपमध्ये डिस्कशन करून त्यामध्ये बऱ्याच विचारांचं त्या ठिकाणी मंथन झाल्यानंतर काहीतरी असं निष्पन्न झालं पाहिजे पॉझिटिव्ह, त्याला म्हटलेलं आहे ब्रेनस्टॉर्म. गेट क्रिएटिव्ह ज्युसेस फ्लोविंग विथ माइंड मॅपिंग. आता काही क्रिएटिव्ह ज्युसेस आहे, म्हणजे सकारात्मक किंवा क्रिएटिव्ह, रचनात्मक, क्रियाशील असे काही रस जे आपल्या माइंड मॅपिंगमधून काय होतात, फ्लो होतात. माइंड मॅप्स आर अ ग्रेटर ब्रेनस्टॉर्मिंग टूल. आणि माइंड मॅप हे काय आहे, तर विद्यार्थ्यांना चालना देणारं, त्यांना एकत्रितपणे बसून त्यांच्या विचारांचे आदानप्रदान करून त्यांना अध्ययनाची आवड निर्माण करणारा एक टूल, एक शस्त्र, एक आपल्याकडे असलेलं एक वेपन किंवा एखादा आपलं एक महत्त्वपूर्ण असा घटक अभ्यासाशी संबंधित, तर तो आहे ब्रेनस्टॉर्मिंग.
अँड कॅन हेल्प स्टुडंट्स लेट देअर थॉट्स फ्लो फ्रीली. आणि या ब्रेनस्टॉर्मिंगच्या माध्यमातून काय होते, म्हणजे माइंड मॅप्सच्या माध्यमातून जे आपण ब्रेनस्टॉर्मिंग होतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आपापले जे थॉट्स आहे ते फ्रीली फ्लो व्हायला चालना मिळते. आणि त्यामधून मेकिंग इम्पॉर्टंट कनेक्शन्स बिटवीन आयडियाज आणि कन्सेप्ट. आणि आयडियाज आणि कन्सेप्टमध्ये त्यांचं जे कनेक्शन आहे ते पक्कं तयार होतं. म्हणजे ज्या काही संकल्पना, ज्या काही त्यांना शिकायच्या असतात त्या त्यांच्या पक्क्या होतात, परफेक्ट होतात. तिसरं आहे या ठिकाणी टेक नोट्स. आता माइंड मॅपिंग करताना विद्यार्थी काय करू शकतात, नोट्स व्यवस्थित घेऊ शकतात. तर कसं काय, आपण या ठिकाणी त्याचं एक्सप्लेनेशन समोर दिलेलंच आहे. एनकरेज स्टुडंट्स टू एंगेज इन ॲक्टिव्ह थिंकिंग. म्हणजे मुलांना एंगेज करणे कशामध्ये, किंवा मुलांना एंगेज करण्यासाठी एनकरेज करणे, त्यांना प्रोत्साहित करणे कशासाठी, ॲक्टिव्ह थिंकिंग करण्यासाठी. इन्स्टेड ऑफ ट्रान्स्क्रिप्शन बाय यूजिंग माइंड मॅप्स फॉर नोट टेकिंग. च्या ऐवजी, फक्त ट्रान्स्क्रिप्शन करण्याऐवजी. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, समजा एखादे शिक्षक शिकवत आहे तर ते जे काही बोलत आहे ते जसंच्या तसं वहीमध्ये उतरून घेणं याला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन. तर जसंच्या तसं उतरून घेण्यामध्ये वेळही भरपूर जातो आणि सरांना नेमकं काय सांगायचं आहे, टीचरला जे काही सांगायचं आहे ते विद्यार्थ्यांना समजेलच याची काही गॅरंटी नाही. म्हणून नोट जी आपण घेत असतो, टेक नोट्स जो म्हणतो, म्हणजे सर जे शिकवत आहे, मॅडम जे शिकवत आहे, तर त्यामधले जे महत्त्वाचे मुद्दे घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एनकरेज केल्या जातं या माइंड मॅपिंगच्या पद्धतीतून. Mind maps encourage students to focus on keywords and ideas instead of just writing down what the teacher says. तर माइंड मॅप्स विद्यार्थ्यांना एनकरेज करतो फोकस करण्यासाठी कीवर्ड्स, जे महत्त्वपूर्ण शब्द असतात की जे शब्द आपल्याला आठवले म्हणजे त्याच्या अवतीभोवती आपल्याला जे काही लिहायचं आहे ते आपल्याला आठवतेच. तर तशा प्रकारचे कीवर्ड्स किंवा काही ज्या आयडियाज आहेत ते आठवण्यासाठी एनकरेज केल्या जातं माइंड मॅपिंगच्या द्वारे. त्यानंतर आपल्याला माइंड मॅपिंगचा फायदा होतो राईट एसेज यामध्ये. स्टुडंट्स कॅन क्रिएट ॲन एसे आउटलाईन. बघा, जर आपल्याला माइंड मॅपिंग करता आलं तर आपल्याला संपूर्ण एसे पाठ करण्याची गरज नाही, लक्षात ठेवण्याची गरज नाही. जर आपण त्या एसेमधले जे महत्त्वपूर्ण पॉईंट आहे ज्याला आपण आउटलाईन म्हणतो, जर ती आपण लक्षात ठेवली किंवा आपण माइंड मॅपिंगच्या आधारे काय करू शकतो, तर तशा प्रकारची आउटलाईन आपण क्रिएट करू शकतो. गॅदर आर्ग्युमेंट्स अँड कोट्स ऑर ब्रेनस्टॉर्म आयडियाज फॉर युअर एसेज विथ माइंड मॅप्स. आणि यासोबतच आपण काय करू शकतो, ज्या काही आर्ग्युमेंटिंग आहे, आर्ग्युमेंट्स करण्याचे जे काही मुद्दे आहे किंवा जे काही कोटेशन्स आहे किंवा जे काही ब्रेनस्टॉर्मिंग आयडियाज आहे ज्या आपल्याला त्या एसेजमध्ये लिहायच्या आहे, त्या सर्वांचं आपण काय करू शकतो, कलेक्शन करू शकतो. जसं आपण मागच्या मुद्द्यामध्ये पाहिलं की आपण कीवर्ड्स ज्याप्रमाणे लक्षात ठेवतो तशाच प्रकारे एसे लिहिण्यासाठी त्या एसेमध्ये आवश्यक असलेले जे काही पॉईंट्स आहे ज्याला आपण कीवर्ड्स म्हणू शकतो, तर तशा प्रकारच्या कीवर्ड्सला लक्षात ठेवण्यासाठी माइंड मॅपिंग आपल्याला हेल्पफुल राहते. पाचवी ॲक्टिव्हिटी आहे मेमराईज इन्फॉर्मेशन. म्हणजे इन्फॉर्मेशन आपल्याला मेमराईज करायची आहे, लक्षात ठेवायची आहे, ती आपल्याला पाठ करायची आहे. माइंड मॅप्स ॲक्टिवेट मेनी लेवल्स ऑफ ब्रेन ॲक्टिव्हिटी अँड आर अ ग्रेट टूल टू हेल्प विथ मेमरायझेशन. ब्रेन ॲक्टिव्हिटीच्या ज्या काही लेवल्स आहे त्याला ॲक्टिवेट करत राहतात आणि त्यामुळे काय होतं, माइंड मॅप आपल्यासाठी काय ठरलेलं आहे, एक मोठं टूल ठरलेलं आहे, एक हत्यार म्हणा किंवा एखादं शस्त्र आपल्याजवळ आहे ज्या आधारे आपण व्यवस्थित अभ्यास करू शकतो आणि ज्याचा वापर करून आपण मेमरायझेशनची आपली जी प्रोसेस आहे ती वाढवू शकतो, त्याला ते हेल्पिंग राहू शकतं. फ्रॉम व्होकॅब्युलरी वर्ड्स टू अ फॉरेन लँग्वेज. तर या मेमरायझेशनच्या प्रोसेसमध्ये आपल्याला ही जी माइंड मॅपिंग पद्धत आहे, तर मग ती व्होकॅब्युलरी आपल्या इंडियन वर्ड्स असो किंवा फॉरेन वर्ड्स असो किंवा इंडियन वर्ड्सकडून फॉरेन वर्ड्स, म्हणजे आपल्या लोकल भाषेमधला जो काही शब्द आहे त्याला फॉरेन लँग्वेजमध्ये काय म्हणतात, तर ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो, मेमराईज करू शकतो विथ द हेल्प ऑफ माइंड मॅपिंग. सहावं आहे क्रिएट प्रेझेंटेशन. म्हणजे आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन तयार करू शकतो स्वतःचं. हॅव स्टुडंट्स यूज माइंड मॅप्स टू प्रेझेंट इन्फॉर्मेशन इन ॲन इंटरेस्टिंग अँड एंगेजिंग वे विथ माइंड मॅप्स. Students can use mind mapping software to create a presentation in advance
or create one on the spot during a live presentation. माइंड मॅपिंगच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये प्रेझेंटेशन करण्याची क्षमता तयार होते आणि तेही कसं इंटरेस्टिंग वेमध्ये, म्हणजे चांगल्या प्रकारे ते माइंड मॅपच्या माध्यमातून त्यांचं प्रेझेंटेशन क्रिएट करू शकतात. त्या सॉफ्टवेअरचा सुद्धा ते वापर करू शकतात, जे सॉफ्टवेअर त्यांना या कामामध्ये मदत करू शकते आणि बऱ्याच वेळेला ते लाईव्ह प्रेझेंटेशनसुद्धा देऊ शकतात. म्हणजे एकंदर माइंड मॅपिंग हे जे टूल आहे ते विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आणि त्या आधारे खूप सारं एक्सप्लेन करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. 7वा मुद्दा या ठिकाणी आहे स्टडी फॉर ॲन असेसमेंट. आता अभ्यास फॉर ॲन असेसमेंट. असेसमेंट म्हणजे मूल्यांकन. आपण अभ्यास करत आहोत तर त्याचं मूल्यांकन झालं पाहिजे की आपण खरंच अभ्यास करत आहोत, तर आपला अभ्यास किती झाला, राईट वेनं किती गेला, जे आपल्याला स्टडी करायचं होतं ते झालं की नाही झालं. तर ह्या सर्व गोष्टी आपण त्याला असेसमेंट म्हणूया. माइंड मॅप्स आर अ ग्रेट वे फॉर स्टुडंट्स टू गॅदर ऑल द इन्फॉर्मेशन दॅट मे बी कवर्ड ऑन ॲन एक्झामिनेशन इन्क्लुडिंग क्लास नोट्स, टेक्स्टबुक चॅप्टर्स अँड रीडिंग लिस्ट. तर एकंदरच अभ्यास करताना एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून तर आपल्या क्लास नोट्स कशा आहेत, टेक्स्टबुक चॅप्टर्स काय आहे, जी रीडिंग लिस्ट होती, तर या सर्वांबद्दलच आपल्याला इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करू शकतो आणि एकंदरच आपल्या अभ्यासाशी संबंधित आपलं असेसमेंट, आपलं मूल्यांकन आपण करू शकतो विथ द हेल्प ऑफ माइंड मॅप टूल. एक्झिक्यूट ग्रुप प्रोजेक्ट. आपल्याला काही ग्रुपमध्ये काही प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायचे आहे, कार्यान्वित करायचे आहे. बाय यूजिंग अ माइंड मॅप स्टुडंट्स कॅन व्हिज्युअलाइज व्हॉट नीड्स टू बी डन अँड हू नीड्स टू डू इट. म्हणजे एखादी गोष्ट करताना विद्यार्थ्यांना हे स्पष्टपणे समजते की आपल्याला काय करायचं आहे आणि ते कोणाला करायचं आहे. यूजिंग ॲन ऑनलाईन माइंड मॅपिंग प्रोग्राम इज बेस्ट फॉर ग्रुप प्रोजेक्ट सो स्टुडंट्स कॅन इझिली शेअर इट. तर माइंड मॅपिंग करताना जे काही प्रोजेक्ट आपल्याला एक्झिक्यूट करायचे असतात तर बऱ्याचदा विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा वापर करून हे सर्व प्रोजेक्ट्स करावे लागतात. तर यामध्ये सुद्धा त्यांना माइंड मॅपिंग या तंत्राचा त्यांना उपयोग होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीमधला हा पहिला प्रश्न आहे. खरं तर या पहिल्या प्रश्नाचे ॲन्सर्स आपण या ठिकाणी दिलेच नाही. तुम्हाला हा प्रश्नच मी या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व ॲक्टिव्हिटी आपण समजून सांगणार आहोत. ॲक्टिव्हिटी पहिलीपासून ॲक्टिव्हिटी 8 हे आपण सेकंड व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया आणि नेक्स्ट पोर्शन आपण सेकंड व्हिडिओमध्ये पाहूया. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा.